बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। एखाद्या रूममध्ये बसून मी काम करत नाही, मी शेतात काम केलेला माणूस आहे असं देखील फडणवीस म्हणाले। पण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे। माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे। माझे वडील स्वतः शेतकरी होते। आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे। कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते। शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे। जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो। हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे। हे सगळं जवळून बघितलेलं आहे। शेती मातीशी संबंध आमचाही आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत असं महत्त्वाचं विधान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। अनेकांना वाटलेलं कर्जमाफी होणार नाही, पण हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे। कर्जमाफी योजनेचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळालाय। 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली। आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला। 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही, पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकले आणि कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात। आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता। मी आमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही। तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आज याचा कधी कोणी विचार करत नाही। वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही। दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो, कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा। आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।